न्यूज। आतंकवादीच नव्हे तर त्यांचे आकाही शोधून गोळीने उडवा, शेतकरी नेते सिकंदर शहा यांचा संताप। आतंकवाद्यांचा कुठलाही धर्म नसतो, त्यामुळे देशातील सद्भावना कायम ठेवत आतंकवाद्यांचा खात्मा करा। गोळीबार करणारे आतंकवादीच नव्हे तर त्यांच्या आकांचाही शोध घेऊन गोळ्या घाला, असा संताप शेतकरी वारकरी संघटनेचे अध्यक्ष सिकंदर शहा यांनी व्यक्त केलाय। पहलगाम येथील निष्पाप पर्यटकांवर झालेल्या गोळीबारानंतर यवतमाळात सुद्धा नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे। जम्मू काश्मीर येथे पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती, यामुळे तेथील स्थानिक नागरिकांचे उत्पन्न सुद्धा वाढले होते। मात्र आतंकवाद्यांनी गोळीबार करून एकीकडे निष्पाप नागरिकांचे बळी घेतले, तर दुसरीकडे तेथील नागरिकांचा रोजगार सुद्धा हिसकावून घेतला आहे। आतंकवाद्यांच्या अशा कारवायांमुळे संपूर्ण देशात अस्थिरता निर्माण होत असल्यामुळे सरकारने याविरुद्ध कठोर पावले उचलत आतंकवाद्यांना गोळ्या घातल्या पाहिजे, असेही सिकंदर शहा यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात नागरिकांची हत्या झाल्यानंतर पाकिस्तानने दिलगिरी किंवा खेद व्यक्त केला नाही, उलट भारताविरुद्ध युद्धाची तयारी सुरू केली आहे। त्यामुळे आता तरी भारताने पाकिस्तान विरुद्ध आरपारची लढाई करून त्यांना धडा शिकवावा, अशी प्रतिक्रिया सुद्धा सिकंदर शहा यांनी व्यक्त केली आहे। सद्भावना कायम ठेवा, काश्मीरमधील आतंकवाद्यांच्या मागे पाकिस्तानचा हात असल्याचं अनेकदा समोर आलंय, त्यामुळे या देशाविरुद्ध कठोर कारवाई करणे गरजेचे आहे। आतंकवाद्यांचा कुठलाही धर्म नसतो। पहलगाम येथे हल्ला झाल्यानंतर तेथील मुस्लिम नागरिकांनी जखमींना मदत केली। आतंकवाद्यांचा विरोध केल्यामुळे एका मुस्लिम नागरिकाला सुद्धा आतंकवाद्यांनी ठार मारले, त्यामुळे देशातील सद्भावना कायम राहणे सुद्धा गरजेचे असल्याचं सिकंदर शहा यांनी म्हटलं आहे। जे अत्यंत दुःखदायी अशी घटना घडली पहलगाममध्ये काश्मीरच्या, ती संपूर्ण भारतीय लोकांच्या मनामध्ये संतापाची लाट त्यामुळे निर्माण झालेली आहे। पूर्ण भारतातील लोक संतापामध्ये आहेत। निष्पाप लोकांना, इनोसेंट लोकांना त्यांच्या परिवारासमोर गोळी मारली, ही अत्यंत दुःखदायी घटना घडलेली आहे। माझं म्हणणं आहे की ज्या लोकांनी गोळ्या मारल्या त्यांना तुम्ही फक्त ठार करू नका, जे त्यांचे आका आहे, जे त्यांचे पाठीराखे आहे, जे त्यांना उपसवतात, त्यांना पण त्यांच्या घरामध्ये घुसून त्यांना ठार करा, त्यांना खतम करा, रस्त्यावर आणा, जेणेकरून जे आहे समूळ हे आतंकवाद नष्ट होईल। आणि आतंकवाद नष्ट झाल्याशिवाय हे समस्या काही सॉल्व्ह होणार नाही। यावेळेस कोणी भारतीय जनता पक्षाचा नाही, कोणीही जे सबस्क्राइब नाउ and press the bell icon. Never miss an update.